धुले में रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गुट की अहम बैठक गुलमोहर सेट हाउस में आयोजित की गई थी, जिसमें पूर्व जिला परिषद सदस्य प्रभाकर जाधव को सर्वसम्मानित से जिला अध्यक्ष नियुक्त किया गया। इससे पहले केंद्रीय मंत्री एवं पार्टी अध्यक्ष रामदास आठवले द्वारा जिला कार्यकारिणी भंग किए जाने के बाद तत्कालीन अध्यक्ष ने इस्तीफा दे दिया था। उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मस्कारे की मौजूदगी में हुई इस बैठक में नई जिम्मेदारियां जाधव को सौंपी गई। उसने संगठन को मौजूद करने और नए कार्यकारिणी गठित करने की अपेक्षा जताई है। माननीय नामदार जे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया धुळे जिल्ह्यामध्ये कार्यरत असताना या ठिकाणी आमचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत वाघ हे या ठिकाणी कार्यरत होते, परंतु सगळ्यांच्या मताने असं ठरलं आणि त्यांनी असं ठरवलं वाटलं तेव्हा मी या ठिकाणी निवृत्त होतोय आणि राजीनामा देऊन कार्यकारिणी बरखास्त करूया। त्याप्रमाणे रामदासजी आठवले साहेब आमचे नेते त्यांच्या कानी टाकून या ठिकाणी असं ठरलं की नवीन कार्यकारिणी या ठिकाणी निर्माण करायची। तर आज 29 तारखेला आज इथं ही बैठक झाली जिल्ह्याची। या जिल्ह्याच्या बैठकीमध्ये या ठिकाणी प्रभाकर भाऊ जाधव यांची एकमतानं या ठिकाणी निवड झाली आणि उर्वरित जी कार्यकारिणी आहे ती त्यांनाच अधिकार देऊन लवकरच ती कार्यकारिणी ते अस्तित्वात आणतील। त्यांना सांगितलं आहे, सूचना आहेत की सर्वसमावेशक सगळ्यांना घेऊन आणि व्यापक अशी ही कार्यकारिणी या ठिकाणी होईल आणि निश्चितच या धुळे जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टीचे जे कार्य आहे हे जोमाने या ठिकाणी सुरू होईल आणि निश्चितच एक चांगल्या स्वरूपाचं काम आणि पक्ष या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रभाकर भाऊंच्या जाधवांच्या नेतृत्वाखाली उभा राहील। त्यांना असे आजच्या प्रसंगी मी शुभेच्छा देतो।